हॅलो हाय, मी संध्या कुलकर्णी. आज म्हटलं तुम्हाला घेवडा भात दाखवावा. खरं म्हणजे शेंगा आणल्यात, ह्या मुलीने आणल्या शेंगा. आमच्याकडे घेवडा पावटा कोणी फार खात नाही, पण मग ती घेऊन आली. मग म्हटलं यांचा घेवडा भात करावा छान. आणि तुम्हाला पण रेसिपी दाखवली. मुलांचे चाललं होतं, मुलीचं चाललं होतं, मुलाचं चाललं होतं, आई कर. तर म्हटलं चला आज घेवडा भात करू. त्याला लागणारं साहित्य तुम्हाला सांगते. अर्थात घेवडा भात आहे म्हटल्यावर घेवडा आणि बारीक चिरलेला कांदा आहे, गाजर आहे. आम्ही बटाटा छान धुतला पण पाण्यातच ठेवला, पण काळा नको पडायला का म्हणून हा बटाटा. आणि सुकं खोबरं घेतले. हा गोडा मसाला आहे, ही हळद आहे, हे लाल तिखट आहे, ही कसुरी मेथी घेतली आहे. आणि हा कांदा लसूण मसाला होता माझ्या घरात म्हणून मी थोडा घेतला, नाही घेतला तरी चालेल. हे जिरा मोहरी आणि याच्यामध्ये हे बघा लवंग आहे, तेजपत्ता आणि दालचिनी, फक्त एवढंच घेतलंय मी. 2 मिरे, फार नाही घेतलं काही खडा मसाला, एवढाच खडा मसाला घेतला. आणि कढीपत्ता आणि कोथिंबीर. तांदूळ मी छान 2-3 पाण्याने धुवून घेतले आणि आता थोडे पाण्यात ठेवले. झाले असतील 5 मिनिटं झाले असतील पाण्यात ठेवले. फार भिजवायला नको आणि फार हे करायला नको म्हणून थोड्या वेळ ठेवले पाण्यामध्ये. आणि साधा तांदूळ घेतला मी, काय असा कुठला काही घेतलेला नाहीये, घरातला होता तोच तांदूळ मी घेतलेला. चला आता हे कसं करायचं तुम्हाला दाखवते. आणि आता बघा मी थोडासा कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतली. हे सगळं बारीक करणार आहे. तर काय काय बारीक करते ते बघा. कढीपत्ता आणि कोथिंबीर, हे खोबरं छान भाजून घेतलंय मी, खोबरं. आणि आलं आणि लसूण, थोडंसं जिरं घालणार. हे सगळं मी बारीक करून घेणार आहे. आणि हे बघा मी छान बारीक केलं, खोबरं छान भाजून घेतलं. खोबरं, कोथिंबीर, थोडंसं जिरं, कढीपत्ता आणि आलं लसूण, हे सगळं छान बारीक करून घेतलंय. आता हा कसा करायचा तुम्हाला दाखवते. जिरं आणि हे घातलं, मोहरी, कढीपत्ता, हा सगळा खडा मसाला घालून दिला. आणि आता बारीक चिरलेला कांदा घालतो. कांद्याचं द्यायचं. खोबरं लसूण नाही का सगळं बारीक केलेलं. हा मी कोरडा ठेवला, तुम्हाला ओला करायचा असला तरी तुम्ही पाणी टाकून बारीक करू शकता. कोरडा ठेवला कारण खोबरं पटकन बारीक होते आणि भाजलेलं होतं ना तिथे, म्हणून मी ओलाच ठेवला, कोरडाच ठेवला, ओला नाहीये. आणि फार भाजायची गरज पण नाही, कारण मुळातच आपण खोबरं छान भाजून घेतो, हा फार होऊ देणार नाही मी. आणि याच्यामध्ये बाकीचे सगळे मसाले घालते. लाल तिखट घातलं, हळद घालते, आणि हा गोडा मसाला. आणि माझ्या घरात होता म्हणून मी कांदा लसूण मसाला घातला, तुम्ही नाही घातला तरी चालेल. छान परतून घेते. गाजर घालतीये, हा घेवडा आणि बटाटा. याच्यामध्ये ना थोडं पाणी घालते. तसं ते कुकरला भातात होतेच, पण म्हटलं सगळा मसाला सगळ्या भाज्याला व्यवस्थित लागला पाहिजे म्हणून थोडं पाणी घालते.
वाफरली त्याला तांदूळ घालते. मिक्स करून घेते. आणि याच्यामध्ये कसुरी मेथी घालायची आहे. ती आता घालून दिली. आधी एकच तर मी पाणी घालते आणि एक थोडंसं जरा उकळी आल्यासारखं होऊ देते. नंतर मीठ घालते. एकदा मीठ केलं ना की मग कुकरचं झाकण लावते. तर याच्यामध्ये ना मीठ घालते. आणि पाणी घालते. थोडंसं तूप घालते. छान मिक्स करून आता याला ना एकच सिटी करायची, कारण मी थोडीशी उकळी दिली होती याला, त्याच्यामुळे आता एकच सिटी करायची. भाज्या वगैरे शिजून जाते. एक सिटी झाली आहे. बघा आपला भात तयार आहे. दाखवते मी तुम्हाला. बघा किती छान झाला. इतका वास सुटलाय ना या भाताचा. छान शिजलाय हा भात. बघा हे बघा आपला हा घेवड्याच्या दाण्याचा भात तयार आहे. खरं म्हणजे हा ताजा घेवडा होता, हिरवा होता ना, त्याच्यामुळे काही भिजत वगैरे घालायचं काम नाही पडलं. आणि छान मऊसूत खूप सुंदर झाला. वास एवढा छान सुटलाय ना, याचा सगळ्या घरभर वास सुटलाय. इतका छान झालाय ना हा भात. आणि तुम्हाला वाटलं तेवढ्या भाज्या तुम्ही घालू शकता. आता माझ्या घरात बटाटा आणि गाजर होतं म्हणून मी गाजर घातलं. तुम्हाला आणखीन भाज्या घालायच्या असल्या तरी तुम्ही घालू शकता. बघा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली का? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. म्हणजे असे नवीन नवीन माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. खरं म्हणजे काय, आमच्या घरात घेवडा आणि पावटा फार होत नाही, पण मुलींना आणला आणि मग मुलाचं आणि मुलीचं दोघांचे चाललं होतं की आई घेवडा भात कर. आज तिला आता ऑफिस आहे, मग आता तिच्या डब्याला भरती आहे भात. ते डब्याला भातच देणार मग आज. म्हटलं मग जाऊ दे आता भातच घे. आत्ता ही सकाळची वेळ खरं म्हणजे 9 वाजता आहे आणि आत्ता मी हा डबा भरतीये. तिचा डबा भरून मग ऑफिसमध्ये बाकीच्यांना पण देईल. आणि कारण हा झालाच एवढा छान आहे ना की डबा उघडला की सगळ्या ऑफिसमध्ये वास सुटणार आहे तिच्या रूममध्ये. हा बाय. तुम्ही पण करा बरं का हा भात. बाय.